नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह. सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी. बागेश्वर बाबांच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका, तर उद्धव ठाकरेंच्या भेटीचे वृत्त फेटाळले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर दर्शन मंडपात सापडल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेट, कारवाईची मागणी. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार, खासदार संजय जाधव पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाण. आणि IPL मध्ये दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज एनडीगीच्या डोक्याला गंभीर दुखापत, कॅच घेताना पडला, मैदानावर रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात नेले. आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर. गेवराई शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक 21/2/2026 रोजी मुख्य रस्त्याच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचा अनाधिकृत अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. सदर पुतळा हा मुख्य रस्त्यावरील चौकात उभारल्याने वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत होता. म्हणून पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, गेवराईचे SDPO अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचे PI किशोर पवार यांनी जिल्हाधिकारी व गेवराई नगरपालिका यांना पत्रव्यवहार करून गेवराई शहरातील शिवप्रेमींच्या बैठका घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न केले. त्यास शिवप्रेमी नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आज दिनांक 25/4/2026 रोजी सर्वांच्या साक्षीने पोलीस बंदोबस्तात महाराजांचा पुतळा योग्य जागेवर सन्मानपूर्वक पद्धतीने स्थलांतरित करण्यात आला. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सुटली आहे. अशा प्रकारे बीड जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केल्याने सर्व नागरिकात आनंदाचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की आपण बेकायदेशीरपणे अवैध ठिकाणी उभारलेले पुतळे व स्मारके योग्य त्या ठिकाणी पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन व स्थानिक प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवून चर्चा करून स्वतः पुढाकार घेऊन स्थलांतरित करावेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालय आपणास सहकार्य करतील. तर गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतर प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व शिवप्रेमी नागरिकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून सन्मान करण्यात येणार आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा सन्मान राखण्याऐवजी एका शासकीय अधिकाऱ्याने पत्रकारांशी उद्धटपणे वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. बीड येथील लोकाशा टीव्हीचे पत्रकार बालाजी शिंदे यांनी महावितरणचे अधिकारी श्री बिरुदेव गोचडे यांना वीज पुरवठ्याशी संबंधित नागरिकांच्या समस्या आणि नागरिकांच्या तक्रारीबाबत माहिती मिळवण्यासाठी विचारणा केली असता गोचडे यांनी त्यांना आरेतुरीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक दिली आहे. या संवादाची कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. दरम्यान शासकीय पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे असभ्य भाषेचा वापर करणे हे त्यांच्या पदाला न शोभणारे आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांना जर अशी वागणूक मिळत असेल तर सामान्यांचे काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमुळे महावितरणच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. दिनांक 1 मे पासून सुरू होणाऱ्या जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी स्वगणना करून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी केले आहे. पाहुयात जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले ते. सर्वांना नमस्कार. मी विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी बीड. भारताची जनगणना 2027 हे 1 मे पासून 2 टप्प्यामध्ये चालू होणार आहे. पहिला टप्पा म्हणजे 1 मे ते 15 मे पर्यंत हे तुम्हाला स्वगणना म्हणजे सेल्फ एन्युमरेशन करण्याचा सर्व नागरिकांना संधी आहे. आपण सर्वांना माहित आहे की जनगणना म्हणजे देशाचा अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम आहे आणि विशेषतः या जनगणना पूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये होणार आहे. म्हणजे तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या पूर्ण माहिती भरू शकतो. स्वगणना करण्यासाठी या स्क्रीनमध्ये दाखवला या वेबसाईटमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देऊन लॉग इन करू शकतो आणि त्यानंतर तुमच्या OTP द्वारे तुम्ही या वेबसाईटमध्ये तुमच्या पूर्ण कुटुंबाच्या 33 महत्वपूर्ण प्रश्नाच्या अचूक माहिती देण्याच्या गरजेचं आहे. या प्रक्रिया पूर्ण होण्याच्या नंतर तुम्हाला एक 11 डिजिटचा एक SC कोड, सेल्फ सेन्सस कोड तुम्हाला भेटणार आहे. जेव्हा प्रगणक तुमच्या घरी येणार आहे 15 मेच्या नंतर, तेव्हा तुम्हाला हे 11 डिजिटचा कोड तुम्हाला प्रगणकला द्यावा लागेल, ताकी तुमच्या पूर्ण माहिती जो तुम्ही पोर्टलमध्ये भरलेला आहे हे आपण डाटाबेस मध्ये सुद्धा समाविष्ट करू शकतो. आपण सर्वांना माहित आहे की एक खूप महत्वपूर्ण उपक्रम आहे आणि याच्या मार्फत तुम्ही देशाच्या विकासामध्ये थेट योगदान देऊ शकतो आणि या माहिती भविष्यातील कुठलाही योजना, कुठलाही धोरण आणि कुठलाही पार्लमेंटरी डिसिजन करण्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे.
त्यामुळे सर्व बीडकरांनो, तुम्ही 1 मे ते 15 मे या स्वगणना म्हणजे सेल्फ इन्युमरेशन जो होणार आहे यामध्ये तुम्ही सहभाग होणं अपेक्षित आहे. त्यासोबत तुमच्या सर्व कुटुंबांसोबत आणि सर्व नागरिकांना सुद्धा तुम्ही ही माहिती देऊन प्रोत्साहित करणं अपेक्षित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बीड, जालना व परभणी जिल्ह्यात तलाव, नदी आणि विहिरीवर लावलेले विद्युत पंप आणि वायर चोरीच्या घटना मागील काही दिवसांपासून घडत होत्या. या घटनांची दखल घेत बीड एलसीबीने तपास करून 3 जणांना अटक करून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. विद्युत पंप आणि वायर चोरी करणारी टोळी ही मध्य प्रदेशातील असून ते दिवसा रुद्राक्ष विक्री करीत आणि रात्रीच्या वेळेला चोऱ्या करीत असल्याची माहिती बीड एलसीबीला मिळाली होती. तसेच सध्या ही टोळी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांनी एक एलसीबीचे पथक नांदगाव येथे पाठवले. या पथकाने नांदगाव येथे जाऊन संशयितांचा शोध घेऊन धर्मेंद्र शुक्ल पारधी राहणार विलेगे बुडा पोस्ट सुगावन जिल्हा कटनी मध्य प्रदेश, शेख शफीक शेख बाबू राहणार माजलगाव आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशा 3 ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी माजलगाव व केज उपविभागातील नदी व तलावातून 8 साथीदारांच्या मदतीने वायर चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या 1.5 लाख रुपये किमतीच्या 2 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या आरोपींनी माजलगाव व केज उपविभागातील एकूण 6 गुन्ह्यांची कबुली दिली असून या आरोपींना पुढील कारवाईसाठी केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरित 8 फरार आरोपींचा व चोरी केलेल्या मुद्देमालाचा बीड एलसीबी आणि केज पोलीस हे शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश विघ्ने, महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गीते, बाबासाहेब घोडके व गणेश मराडे यांनी मिळून केली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथील भागवत मधुकर गाडे यांची बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सहाय्यक अभियंतापदी निवड झाली आहे. भागवत गाडे हे अगदी लहान असतानाच त्यांच्या आईचे प्रेम काय असते याची जाणीव होण्या अगोदरच त्यांच्या आईचे निधन झाले होते. परंतु त्याही परिस्थितीत जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेले त्यांचे वडील मधुकर गाडेसर यांनी आपल्या मुलाला आईची उणीव भासू न देता आई व वडील या दोघांची देखील भूमिका निभावली. आपल्या मुलाने मोठा अधिकारी व्हावे असे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी ते भागवतला मार्गदर्शन करत होते. भागवत देखील ते सांगतील त्याप्रमाणे अभ्यास करायचा, परंतु आणखी एका दुर्दैवी घटनेने भागवतचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाल्यासारखे केले. त्याच्या वडिलांचे अचानक निधन झाले. तरीही भागवतने खचून न जाता हळूहळू या दुःखातून सावरत त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली आणि भागवतच्या कष्टाला शेवटी फळ मिळाले. बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सहाय्यक अभियंतापदी त्याची निवड झाली. त्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तर गावचे सरपंच नंदू पाटील गाडे व शालेय शिक्षण समितीचे सदस्य श्रीकृष्ण काका गाडे यांनी भागवतचा सत्कार करून त्याला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.